उपवासाला तेच तेलकट पदार्थ आणि साबुदाण्याची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल आणि तुम्ही जर गोड खाण्याचे प्रेमी असाल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी। इथे आपण राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या। ते पीठ आपल्याला आधी कोरडंच असं भाजून घ्यायचं आहे। राजगिऱ्याच्या पुऱ्या वगैरे बनवतात पण ते तेलकट खाऊन खाऊन कंटाळा येतो ना, मग काहीतरी असं गोड खावं असं वाटतं, म्हणजे त्याने एनर्जी सुद्धा येते। इन्स्टंट एनर्जी जर तुम्हाला लागत असेल उपवासाला तर हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। खूप रुचकर, चविष्ट आणि मस्त असा गोड पदार्थ बनून तयार होतो। तर इथे बघा आपण राजगिऱ्याचं पीठ भाजून घेतलेलं आहे। 1 ते 1.5 चमचा तूप घालतोय। आता तूप घातल्यानंतर परत आपण हे 1 ते 2 मिनिटांसाठी छान असं सतत चालवत भाजून घेऊयात। आधी आपण राजगिऱ्याचं पीठ हे कोरडं भाजलं, नंतर तुपासोबत भाजतोय, म्हणजे तुपाचा सुद्धा सुगंध संपूर्ण या पीठामध्ये छान असा मिक्स झाला पाहिजे आणि तुपावरती हे पीठ असं खमंग भाजलं गेलं की मग आपण पुढची प्रोसेस करूयात। आता महाशिवरात्री येत आहे, तसंच कुठलाही उपवास असो, नवरात्रामध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। एकादशीला, गुरुवार, उपवास कोणताही असो, आपल्याला फराळासाठी वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतातच। नेहमी तेच ते भगर किंवा तो साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे या सर्वाला उत्तम असा पर्याय आहे आजचा रेसिपी। इथे बघा छान असं हे राजगिऱ्याचं पीठ आता तुपासोबत सुद्धा भाजून झालेलं आहे। ज्या वाटीनी राजगिऱ्याचं पीठ मोजून घेतलं होतं 2 वाट्या, त्याच वाटीनी 2 वाट्या आपण याच्यामध्ये गरम पाणी घालतोय। एकच वाटी ठेवायची म्हणजे संपूर्ण मेजरमेंट अगदी परफेक्ट होतं। गरम पाण्याचाच वापर करावा। दुसरी वाटी घातलेला आहे। आता मिक्स करून घेऊयात मस्तच। हा हलवा अगदी कमी तुपात सुद्धा तयार होतो। बघू शकता तुम्ही, आपण 1 ते 2 चमचेच तूप घातलंय, त्यापेक्षा कमी घातलं तरीही चालेल। पण जर याच्यामध्ये थोडंसुद्धा आपल्याला फॅट्सचं प्रमाण हवं असेल, उपवास आहे, एनर्जी लागतं, तर थोडंसं तूप वाढवलं तरीही चालेल। मिक्स करून घेतोय, बघू शकता याच्यामध्ये लम्प्स येता कामा नये, असं सतत याला मॅश करत आपण हे मिक्स करून घेऊया। राजगिऱ्याचं पीठ हे थोडंसं चिकट असतं, जेव्हा आपण त्याच्यावरती पाणी घालतो ना गरम, तर त्याला चिकटावा येतो। तुपानंतर ते छान असं जसं जसं भाजून आपण याच्यामध्ये जे आपण तूप घातलेलं आहे ते तूप सुटायला लागतं आणि आपला शिरा हा असा मोकळा मोकळा होतो। शिरा म्हणा किंवा हलवा म्हणा। साखर घातलेली आहे 1 वाटी। ज्या वाटीनी मोजून घेतलं होतं राजगिऱ्याचं पीठ, त्या वाटीने 1 वाटी साखर घातलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। इथे तुम्ही साखरेच्या जागेवरती मिश्री घातली तरीही चालेल। 2 वाट्या राजगिऱ्याचं पीठ, त्याला 2 वाट्याच पाणी आणि 1 वाटी साखर असं मेजरमेंट आहे संपूर्ण या रेसिपीचं। परफेक्ट, बघू शकता छान साखर घातल्यानंतर आता हे मिक्स करतोय आपण। अगदी लगेच बनणारा हाताखालचा पदार्थ आहे बघा हा। नाही कुठली तामझाम, नाही काही भिजवायची गरज, ना काहीच नाही आहे। झटपट पीठ भाजा आणि पटापट हलवा तयार करा। आणि उपवासाला असेच तर पदार्थ आपण शोधत असतो की कमी एनर्जीमध्ये पोटभरीचा पदार्थ तयार झाला पाहिजे। आणि हलवा म्हटलं, शिरा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतो। तर इथे बघा आपला शिरा हा बनून तयार झालेला आहे। आता याला गार्निशिंगसाठी तुम्ही काजू, बदाम, पिस्ता, काही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे तुम्ही घालू शकता। नाही घातलं तरीही चालेल। जर तुम्हाला आवडत असेल त्याच्यावरती तुम्ही खोबरा खीससुद्धा थोडासा असा भुरभुरू शकता। चला पटकन सर्व करूयात। काही काजूचे पीसेस मी वरतून सुद्धा घालते, दिसायला सुंदर दिसतात। इथे झटपट इन्स्टंट राजगिऱ्याचा हलवा बनून तयार झालेला आहे। गार्निशिंग आपल्या आवडीनुसार, जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे पटकन खायला तयार होणारी रेसिपी आहे। या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा। उपवास कोणताही असो, हा पदार्थ झालाच पाहिजे। तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोवर नमस्कार।